शिवसेनेचे प्रमुख नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज दादर प्रभादेवी पाणी दौरा आहे आणि या दौऱ्यानिमित्त ते आज मुंबईच्या प्रभादेवी मंदिरामध्ये दर्शनापासून आपल्या दौऱ्याला सुरुवात करणार आहे। मी सध्या मंदिराच्या बाहेर आहे आणि या ठिकाणची ही सगळे बॅनर्स आपण पाहू शकतो। एकनाथ शिंदे यांच्या स्वागताचे बॅनर लागले आणि त्यासोबतच वाघ एकला राजा हा बॅनर सध्या सगळ्यांच्या आकर्षणाचं केंद्र ठरतंय। सगळ्यांचं लक्ष हा बॅनर वेधून घेतोय कारण यामध्ये बराचसा हिडन अर्थ लपलेला आहे असं सुद्धा बोललं जातं। आपण पाहतोय की दादर प्रभादेवी आणि माहीम या ठिकाणी आज एकनाथ शिंदे यांचा पाहणी दौरा आहे आणि दादर प्रभादेवी माहीम इथल्या क्लस्टर डेव्हलपमेंट तसेच बंद पडलेल्या प्रकल्पाचा पाहणी दौरा एकनाथ शिंदे स्वतः करणार आहेत। युडी त्यांच्याकडे, त्यासोबतच गृहनिर्माण सुद्धा त्यांच्याकडे आणि त्यामुळेच सामूहिक पुनर्विकासाच्या माध्यमातून मुंबईकरांना 500 ते 580 चौरस फुटाचं घर देण्याचा देखील मानस या ठिकाणी बॅनरच्या माध्यमातून सदा सरवणकर यांनी व्यक्त केलेला आहे। आपण पाहतोय की सगळ्यात आधी प्रभादेवी इथल्या सिद्धिविनायक मंदिराचं ते दर्शन घेतील, यानंतर पवनछाया, सुखसागर, मंगलमूर्ती, साई सदन इत्यादी इमारतीची पाहणी करतील। ब्राह्मण देव कृपा राजाभाऊ देसाई मार्ग प्रभादेवी इथल्या इमारतींची ते पाहणी करणार आहे आणि त्यासोबतच त्यांचा जो दौरा आहे तो गोरेगावकर प्रिमाइसेस SK भोले रोड दादर इथल्या इमारतींची पाहणी करून संपणार आहे आणि यानंतर मुंबईच्या DPDC बैठकीसाठी ते जाणार आहेत। हा संपूर्ण दादर माहीम परिसरामध्ये एकनाथ शिंदे यांच्या स्वागताचे बॅनर लागले, पण त्या माध्यमातून वाघ एकला राजा या आशयाचा जो बॅनर आहे तो सध्या सगळ्यांच्या आकर्षणाचं केंद्र ठरत आहे। कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।